नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मूग दालचे पकोडे, जे मस्त कुरकुरीत करारे झालेले आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 कप मूग डाळ जी आहे ती 3-4 तासाच्या अगोदर भिजायला ठेवलेली होती. ती छानपैकी भिजलेली आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं, चांगलं धुवून घ्यायचं अगोदर आणि पाणी काढून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची. पण त्यातली 1/4 कप काढून ठेवलेली आहे मी सख्खी डाळ. आणि बारीक करून झाल्यानंतर एका मोठ्या कटोऱ्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढायची. आणि जी सख्खी डाळ ठेवली होती अशी, ती पण त्यात टाकायची. नंतर त्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ असेल ते टाकू शकता. मी 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. 2 बारीक चिरलेले कांदे आणि थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घालायचं. मी नंतर कोथिंबीर घातलेली होती. आणि आलं लसूण पेस्ट आणि 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या. नंतर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल जास्त टाकू शकता. मी 1 चमचा जवळपास तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट, थोडीशी हळद, आमचूर पावडर आणि जी ओवा किंवा अजवाईन असते त्याला हाताने मॅश करून घ्यायचं, ते टाकायचं. थोडंसं जिरा टाकायचं व चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही एखादा चम्मच गरम केलेलं ऑइल पण घालू शकता, त्याने पण छान वाटते. किंवा तुम्हाला सोडा थोडे फुगलेले आवडत असेल तर थोडासा सोडा पण टाकू शकता. मी थोडासा फूड कलर टाकला आहे, कारण की बाजारामध्ये मिळतात ना आजकाल रेड कलरचे, तर म्हटलं चला फूड कलर टाकून बघा. तर मी फूड कलर टाकला आहे थोडा रेड कलरचा. आणि आता गरम कडकडीत तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला मोठे छोटे ज्याही आकारामध्ये बनवायचं असेल त्या आकारामध्ये बनवा आणि असे पकोड्यासारखे बनवले मी मस्त आणि फ्राय करून घ्यायचं आहे. चटणीसोबत खायला खूप मस्त वाटतात, एक नंबर. आजकाल तर मिळते मस्त ताकाच्या कढीसोबत आणि हिरव्या चटणीसोबत आणि मिरच्यासोबत खूप मस्त झालेले होते. आणि गरमागरम खायला मजा येते, तर गरमागरम तुरंत खा आणि बनवा. फ्राय करून झालेले आहे ऑलमोस्ट. बाकीचे पण आपण फ्राय करून घेऊ. आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल माझ्या, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बनवून बघा. कशी वाटली आजची तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये पण सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आहे ना कुरकुरीत करारे मस्त मूग भजिया, मूग पकोडे. चला तर बनवा. थँक्यू.